नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. येस मुलांनो, ग्रॅज्युएशन जर तुमचं कंप्लीट झालेलं असेल तर तुमच्यासाठी जॅकपॉट गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणजे महाट्रान्सकोच्या भरपूर म्हणजे जवळपास अर्धा डझन न्यू ॲडव्हर्टिजमेंट आलेले आहे. येस मुलांनो, ॲट अ टाईम होलसेलमध्ये भरती केले जात आहे, भरपूरशा पोस्ट आहे. आणि मी स्पेसिफिकली बिंग अ चार्टर्ड अकाउंटंट, बिंग अ कॉमर्स टीचर, मी फक्त आणि फक्त तुम्हाला फायनान्स अँड अकाउंट्सबद्दलच सांगतोय मुलांनो. येस, फक्त आणि फक्त फायनान्स अँड अकाउंटसाठी डिफरंट 6 पोस्टच्या 6 ॲडव्हर्टिजमेंट आलेल्या आहेत. आणि या समरीमध्ये डिटेलमध्ये बघायला गेलं तर फार 1 तास लागेल. मी तुम्हाला हार्डली तुमच्या पुढच्या 10 ते 12-15 मिनिटात तर तुम्हाला पूर्ण शॉर्टमध्ये फास्टमध्ये जी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ज्या डिफरंट ॲडव्हर्टिजमेंटच्या पोस्ट आहेत तर त्या कोणत्या आहेत आणि आपण मल्टिपल फॉर्म फिलअप करू शकतो का, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला उत्तर देणार आहे मी. ठीक आहे. आणि एक्झाम कधी राहू शकते हे मी व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे स्टे ट्यून. सो लेट्स बिगिन. बघा मुलांना, ह्या ज्या होलसेलमध्ये ॲडव्हर्टिजमेंट आलेल्या आहेत तर ह्या कोणत्या कोणत्या ॲडव्हर्टिजमेंट आहेत बघा मुलांना. महाट्रान्सको म्हणजेच महापारेषणचे जे डिपार्टमेंट आहे त्यांनी 19/2024 पासून ते 24/2024 ह्या ज्या 6 ॲडव्हर्टिजमेंट जर बघाल तुम्ही फायनान्स अँड अकाउंट रिलेटेड, म्हणजे त्याच्यात लोअर डिव्हिजनल क्लर्क, अप्पर डिव्हिजनल क्लर्क, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि असिस्टंट जनरल मॅनेजर अशा 6 पोस्ट आहेत या. ठीक आहे. याची ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. सर हे 6पैकी आमच्यासाठी कामाची कोणती आहे? मुलांना मी शॉर्टमध्ये सगळ्याच गोष्टी फटाफट सांगणार आहे, कॉमन गोष्टी पण सांगणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या एक्झामसाठी एलिजिबल आहात. सांगण्याचं कारण असं मुलांना, तुमच्यापैकी मोस्ट ऑफ द स्टुडंट BCom आहेत आणि म्हणून फक्त LDC म्हणजे लोअर डिव्हिजनल क्लर्क त्याच्यासाठी टार्गेट करून सर्व चालत आहे. पण कधी कधी असंही होतं की आपल्याला माहीत नाही बाकीच्या पोस्टबद्दल, त्याच्यासाठी आपण एलिजिबल असू शकतो आणि तिथे कॉम्पिटिशन कमीसुद्धा असू शकते. ओके. सो स्टार्ट करू आपण लोअरपासून, दॅट इज लोअर डिव्हिजनल क्लर्क. लोअर डिव्हिजनल क्लर्कची जी पोस्ट ॲडव्हर्टिजमेंट आलेली मुलांना, याच्यासाठी एकूण 24/2024 हे जे ॲडव्हर्टिजमेंट नंबर आहे, एकूण जागा आहेत 260. पूर्ण महाराष्ट्रात जागा 260 आहेत. एक कॉमन प्रश्न जो विचारला गेला, सर या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये त्यांनी डिव्हिजनचे वेटेज डिव्हिजन वाईज सांगितलेलं आहे की कुठे किती वॅकन्सी, म्हणजे नाशिक विभागात किती आहे, जे परिमंडळ आहेत 9 परिमंडळ, तर त्यांनी प्रत्येकाची वॅकन्सीज दिलेल्या आहेत. तर मग सर आम्ही फॉर्म कसा भरावा? जर समजा फॉर एक्झाम्पल नाशिक, आता मी नाशिक फिलअप केलं आणि नाशिकमध्ये फॉर एक्झाम्पल 30 सीट्स असतील, तर नाशिकमध्ये माझा नाही नंबर लागला तर मी सिलेक्ट नाही होणार का? म्हणजे सांगायचा अर्थ असा की परिमंडळ जे आहेत तसं डिव्हिजन वाईज कट ऑफ लागेल का? आन्सर इज नो. ओव्हरऑल कट ऑफ राहील मुलांना. ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्राचा कट ऑफ राहील. एवढंच आहे. तुम्हाला प्रेफरन्स सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे फॉर्ममध्ये. तर प्रेफरन्स सिलेक्ट केला आहे, समजा तुम्ही त्या एरियामध्ये एक एक्झाम्पल सपोज मी नाशिक एरिया सिलेक्ट केला आहे आणि टॉप 30मध्ये सपोज 30 सीट्स माझा टॉप 30मध्ये नंबर लागला, देन आय कॅन बी अ पार्ट ऑफ नाशिक डिव्हिजन. पण सपोज मी ओव्हरऑल कट ऑफमध्ये आहे पण नाशिकच्या 30मध्ये नाही येते, मी कळतंय नाशिकमध्ये माझं 30च्या आत रँक नाही आहे, तर अकॉर्डिंगली मला दुसऱ्याकडे पण पोस्टिंग होऊ शकते. सो इट इज जस्ट अ प्रेफरन्स. ते असं भेटेलच असं नाही आहे. आणि परत सांगतोय, एरिया वाईज, सिटी वाईज किंवा रिजन वाईज कट ऑफ नाही, ओव्हरऑल महाराष्ट्राचा कट ऑफ राहणार आहे. ठीक आहे. जे मुलांना, आता काय होतं मुलांना, एव्हरीडे मी मुलांशी इंटरॅक्ट करतोय, आपले बॅचेस चालू असल्यामुळे, तर जे डाऊट आहेत कॉमन ते पण डिस्कस करतोय. ठीक आहे. सो सॅलरी याची ऑलमोस्ट 55,000 ते 60,000 रुपये सॅलरी राहणार आहे. त्याच्यानंतर BCom आणि MSc-IT हे दोनच फक्त क्रायटेरिया आहे. अनुभवाची गरज नाही आहे याच्यात, अनुभवाची रिक्वायरमेंट नाही. 18 ते 38 वय आणि जर रिझर्व कॅटेगरी असेल तर 5 वर्ष एज लिमिट ॲडिशनल म्हणजे 43 पर्यंत एक्झाम देऊ शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही सरळ सेवा, याच्यात फक्त आणि फक्त ऑनलाईन एक्झाम राहणार आहे. इंटरव्ह्यू वगैरे काहीच प्रकार नाही आहे. 150 मार्काची एक्झाम, त्याच्यात 110 मार्काचा अकाउंट राहील, रिझनिंग 20 मार्क्स, क्वांट 10 मार्क्स आणि मराठीचं 10 मार्क्स, असे टोटल 150 मार्काचं पेपर राहणार आहे. पण मुलांना लक्षात ठेवा, याच्यात प्रत्येक क्वेश्चन जेवढ्या मार्क्ससाठी असेल त्याचं 0.25% मायनस होईल जर आन्सर चुकीचा असेल तर. निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे, त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक अटेम्प्ट करा. खरंच येत असेल किंवा कॅल्क्युलेटेड रिस्क असेल तरच अटेम्प्ट करावा. ठीक आहे. आणि याच्यात हे जे दिलेले आहेत बघा, ऑनलाईन परीक्षेकरता जे केंद्र वगैरे सिलेक्ट केलेले आहेत, अकॉर्डिंगली तुम्हाला हॉल तिकीटमध्ये सर्व इन्फॉर्मेशन भेटेलच. याची एक्झाम फीस जी आहे मुलांना, ओपनसाठी 600 रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 300 रुपये फीज आहे. हँडिकॅपसाठी इट इज 0, इट इज फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे. एक्झाम कधी होईल ते तर मी एंडमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. हे झालं लोअर डिव्हिजनल क्लर्कसाठी. आता त्याच्या थोडे पुढे जाऊया अप्पर डिव्हिजनल क्लर्क. ओके. ॲडव्हर्टिजमेंट नंबर 23/2024, 23/2024. ठीक आहे. वित्त व लेखा, ही उच्चस्तर लिपिक म्हणजेच अप्पर डिव्हिजनल क्लर्क ज्याला म्हणतात, त्याच्यासाठी ही आहे ॲडव्हर्टिजमेंट. मुलांना याच्यात एकूण रिक्त जागा आहेत 37. महाराष्ट्रात 37 सीट्स आहेत. ठीक आहे. आणि ऑफकोर्स जी लेवल हायर असते तर कॉम्पिटिशन पण कम्पॅरेटिव्हली कॉम्पिटिशन पण कमी होऊन जाते. बघा मुलांना, याच्यात ऑलमोस्ट 75,000-80,000 पर्यंत सॅलरी असण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे. वेतनसाठी त्यांनी एक रेंज दिलेली आहे.
त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणजे काय क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे, बीकॉम, MSc बीकॉम, MSc आणि निम्नस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच काय, LDC. आता मुलांना हे 6च्या 6 ॲडव्हर्टाइजमेंट सांगण्याचा दुसरा उद्देश, सगळ्यात महत्त्वाचा उद्देश, काहींना असं वाटत असेल सर LDC म्हणून आपण समजा जॉईन झालो, 55,000 60,000 सॅलरी, इट इज क्वाईट गुड, पण सर सॅलरी आम्हाला कमी वाटते, आम्ही थोडं मोठं टार्गेट करतोय, आमचं स्पर्धा परीक्षा, आम्ही MPSC UPSC लेवलचा विचार करतोय, आमच्या डोक्यामध्ये काहीतरी मोठे ड्रीम्स आहेत, तर याच्यात एवढं काही भेटणार नाही. मुलांनो, या 6 ॲडव्हर्टिजमेंट बघितल्यावर डोळे उघडतील की तुम्हाला किती हायर पॅकेजेस याच्यात ऑफर केले जात आहेत, पण त्याच्यात तुम्हाला रुजू व्हावं लागेल. स्टार्टिंगलाच नाही म्हणत आहे मी, तुम्हाला स्वप्न नाही दाखवत आहे. LDC असेल तर स्टार्टिंगला 55,000 वगैरेच भेटणार आहे, मी असं नाही म्हणणार लाख रुपये भेटतील, पण जर तुम्ही त्याच्यात गेले तर आता जसं फॉर एक्झाम्पल इथे LDC नंतर ऑफकोर्स तुम्हाला चान्सेस आहे पुढे लोअर डिव्हिजनल क्लर्क नंतर अप्पर डिव्हिजनल क्लर्क होण्याचे, राईट. सो हे असेल तर तुमची सॅलरी पण डेफिनेटली वाढेल. वयोमर्यादा जे आहे, जे पात्र कर्मचारी आहेत हे कर्मचाऱ्यांसाठीच आहे, जसं मी तुम्हाला बोललो. आता त्यांनी क्लिअर सांगितलं ना, LDC म्हणजेच जे ऑलरेडी LDC मधून काम करत आहेत त्यांच्यासाठी आहे. 57 इयरचं एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे. मुलांनो, ही एक्झाम ऑनलाईनच राहणार, सेम पेपर सेम राहील असं नाही म्हणू शकत, बट येस सेम वेटेज वगैरे दिलं आहे. 110 मार्काचा अकाउंट्स आहे, रिजनिंग 20, कॉन 10, मराठी 10, असं 150 मार्काचा पेपर 120 मिनिटाचा. आणि सेम इनकरेक्ट मार्क्ससाठी 0.25 मायनस होतील. आणि मुलांना प्रत्येक सब्जेक्टमध्ये काहीतरी मार्क्स पाहिजे, झिरो नाही चालणार, प्रत्येक सब्जेक्टमध्ये काही ना काही मार्क्स पाहिजे म्हणजे पाहिजे, ठीक आहे. आणि ओव्हरऑल सगळीकडे कट ऑफ एकच आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर हे जे 150 मार्काचा पेपर होतो ना तो 100 मध्ये कन्वर्ट होईल, ठीक आहे. ओपन कॅटेगरीसाठी 30 मार्क्सचा क्रायटेरिया आहे, 30 पाहिजे, आणि रिझर्वेशन कॅटेगरीसाठी 100 पैकी ॲटलिस्ट 20 पाहिजे, देन यू आर एलिजिबल. मग तो कट ऑफचा विषय तो पुढचा आहे, ठीक आहे. म्हणजे क्वालिफाय करतात तुम्ही ॲटलिस्ट तेवढे मार्क्स असल्यावर. 600 आणि 300 रुपये एक्झाम फीज आहे. एक्झाम फीज इज नॉट अ बिग डील. येस, नेक्स्ट हे झालं अप्पर डिव्हिजनल क्लर्क. आता 22 डेप्युटी मॅनेजर, थोडा मोठा विषय त्याच्यापेक्षा. डेप्युटी मॅनेजरची पोस्ट आहे मुलांना, ही तर जबरदस्त पोस्ट आहे एकदम. 22/2024 प्रमाणे आपल्याला डेप्युटी मॅनेजर जे आहे फायनान्स अँड अकाउंट्स त्याची पोस्ट आलेली आहे. मुलांना याच्यात वॅकन्सी जे आहे 25 वॅकन्सीज आहे. मुलांना डेप्युटी मॅनेजरसाठी 25 वॅकन्सीज व्हेरी ह्यूज. म्हणजे तुम्हाला 25 आकडा छोटा वाटत असेल, पण डेप्युटी मॅनेजरची पोस्ट येते, त्यातल्या त्यात ओपनसाठी सुद्धा 7 सीट्स आहे याच्यात. पे स्केल जो बघू शकता तुम्ही मुलांना, ऑलमोस्ट 1 लाख रुपयाच्या आसपास आहे. तुम्ही तर बघू पण शकता. प्रेझेंट जो आहे ग्रॉस इमोल्युमेंट विदाउट ऑफिस अकोमोडेशन ते विचारे तो विषय वेगळा आहे अजून, पण 1 लाख तर तिथे स्ट्रेट फॉरवर्ड दिलेलं आहे सध्या. ओके, 1 लाख तर मिनिमम आहे सध्याच, तुमच्या हातात तर जो पडेल तो मोठा विषय राहील. डेप्युटी मॅनेजरची पोस्टसाठी मुलांना क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे तर CA किंवा ICAA इंटर. आता इंटरमध्ये एकाचा कॉल आला, सर एक ग्रुप पास आहे, मी फॉर्म फिलअप करतोय, फॉर्म फिलअप होऊन जातोय. अरे होऊन जाईल, पण यू आर नॉट एलिजिबल. इंटर क्लिअर म्हणजे बोथ ग्रुप क्लिअर, CA असो ICAA असो, बोथ ग्रुप क्लिअर असणं गरजेचं आहे. किंवा MBA फायनान्स किंवा MCOM पाहिजे. जर इंटर तुम्ही क्लिअर असाल तर तुम्हाला फक्त 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुमच्याकडे फायनान्स अकाउंट्स ऑडिटमध्ये. आणि जर MBA MCOM असेल, इंटर किंवा CMAचं फायनल झालेलं नाही आहे, सॉरी CA किंवा CMAचं इंटर झालेलं नाही आहे, तर 1च वर्षाचा म्हणजे CA किंवा ICAA इंटर क्लिअर असेल तर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स सफिशियंट आहे. पण ते नाही झालं आहे, तुमचं MBA किंवा MCOM झालं असेल तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल, 1च्या ऐवजी 3. आणि एकदम क्लिअरली म्हटलं आहे तो पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे. आता जर एखादा आहे, सर माझी 3 वर्षाची आर्टिकलशिप होती, मी क्लिअर झालो आहे, भाऊ नाही चालणार, ठीक आहे. सो ते पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असणं एक्सपेक्टेड आहे. तर तुम्ही तुमच्या रिस्कवर फॉर्म फिलअप करू शकता. इंटरचा तो आर्टिकलशिपचा किती कन्सिडर होईल काउंट क्वेश्चन मार्क आहे, कारण मागच्या वेळेला काही लोकांना ह्या बेसिसवर रिजेक्ट सुद्धा केल्याची इन्फॉर्मेशन आहे. अप्पर एज लिमिट 38 आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 43चं अप्पर एज लिमिट आहे, ठीक आहे. नेक्स्ट, आता यांचं सिलेक्शन कसं होईल तर डेप्युटी मॅनेजरसाठी ऑनलाईन टेस्ट राहणार आहे, सेम 150 मार्काची टेस्ट, 109 मार्काचा प्रोफेशनल नॉलेज आणि रिझनिंग कॉन्ट मराठी 40 मार्कासाठी 2 तासाचा पेपर. निगेटिव्ह मार्किंग सिस्टम 0.25, कोणत्याही सब्जेक्टमध्ये 0 मार्क्स नको. 150 मार्काचा पेपर 100 मध्येच कन्वर्ट करण्यात येईल. ओपनमध्ये 30 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 20 पाहिजे 100 पैकी. सो ओपन कॅटेगरीचं जी फीज आहे ती 700 रुपये, तर रिझर्व कॅटेगरीसाठी 700च्या हाफ 350 फीज आहे, ठीक आहे. नेक्स्ट, हे झालं डेप्युटी मॅनेजरचा विषय. आता डेप्युटी मॅनेजर नंतर नेक्स्ट आहे उसके ऊपर की बात भाई. आपण एकदम चढत्या क्रमाने जातोय, 1 बाय 1 बघतोय. सो बघा, आता डेप्युटी मॅनेजरचा विषय होता, त्याच्यावरती आता मॅनेजर. येस मुलांना, मॅनेजरची पोस्ट आहे फायनान्स अँड अकाउंट्समध्ये. ॲडव्हर्टिजमेंट नंबर 21/2024. आता याच्यात 6 पोस्ट आहेत मुलांना मॅनेजरच्या. पे स्केल जर तुम्ही बघाल
ऑलमोस्ट 1.5 लाखाच्या आसपास आहे. इथं दिलेलं पण आहे. प्रेझेंटली जे मंथली इन्व्हॉल्वमेंट पे केलं जातं इट इज 1,38,500. 1.5 लाख पकडून झाला. 1.5 लाखाच्या आसपास तुम्हाला जोरदार पगार मुलांना लाखाच्या करतात. 18 लाख रुपयाचं पॅकेज झालं. एकदम जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे काय सांगायचं, हा अशी ही पोस्ट कोणी सोडायलाच नको. म्हणजे हे जर याच्यात जर सिलेक्ट झालेच तर हे सोडून दुसरीकडे जायचं येडापणा राहील. ठीक आहे मुलांना. याच्यात क्रायटेरिया काय आहे, क्वालिफिकेशन क्रायटेरिया CA ICAA फायनल पास्ट, पूर्ण फायनल एक्झाम क्लिअर पाहिजे. 1 year रिलेव्हंट एक्सपिरियन्स पाहिजे फायनान्स अकाउंट्स अँड ऑडिटमध्ये. 1 yearचा एक्सपिरियन्स पाहिजे. कॅन्डिडेट पोजेसिंग CA ICAA क्वालिफिकेशन शॅल बी रिक्रुटेड ॲज अ ट्रेनिंग ऑफिसर्स ऑन अ कन्सॉलिडेटेड सॅलरी. नीट ऐकून घ्या आता, नोट काय दिलंय. कॅन्डिडेट पोजेसिंग CA ICAA क्वालिफिकेशन शॅल बी रिक्रुटेड ॲज अ ट्रेनिंग ऑफिसर. त्यांना ट्रेनिंग ऑफिसर म्हणून अपॉइंट केलं जाईल. कन्सॉलिडेटेड सॅलरी इक्वलंट टू पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर. डेप्युटी मॅनेजरच्या हिशोबाने पोस्ट राहील. ओके, त्याप्रमाणे सॅलरी राहील. ॲज अ ट्रेनी राहणार. 1 वर्ष ॲज अ ट्रेनी काम करावं लागेल. डेप्युटी मॅनेजरच्या लेवलची सॅलरी राहील. ती पण लाख रुपयाची आहे बाय द वे. आणि हे 1 year पर्यंत राहील. आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 year ते मॅनेजर म्हणून अपॉइंट होऊ शकतात. दे मे म्हटलंय, दे मे बी. सो दे मे बी अपॉइंटेड ॲज अ मॅनेजर. तर मे बी म्हटलं पण ते होतातच, काही विषय नाही. त्या हिशोबाने ते सिलेक्शन वगैरे केलेलं असतं. सो स्टार्टिंग तुमची डेप्युटी मॅनेजर म्हणजे लाख रुपयेप्रमाणे होणारच आहे. डायरेक्ट डे 1 पासून लाख रुपये पगार आहे तुमचा पर मंथ. ठीक आहे. पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे. अप्पर एज लिमिटेडसाठी 45चा दिलेला आहे. आणि एक्झामबद्दल सांगायचं झालं तर याच्यात कॉम्बो आहे मुलांना. रिटर्न टेस्ट प्लस पर्सनल इंटरव्ह्यू. रिटर्न टेस्ट जे आहे सेम 150 मार्काचा पेपर आहे. 110 मार्काचा प्रोफेशनल आहे, 40 मार्कासाठी ऑदर. पण याच्यात पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा आहे मुलांना. हा 150 मार्काचा जो पेपर झाला ना त्याचं कन्व्हर्जन केलं जाईल 95 मध्ये. ठीक आहे. 150 मार्काचा पेपर जे आहे त्याचं कन्व्हर्जन केलं जाईल 95 मध्ये. आणि त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होईल. पर्सनल इंटरव्ह्यू 50 मार्काचा राहील, पण त्याचं पण कन्व्हर्जन केलं जाईल 5 मार्क्समध्ये. ओके. सो 150 मार्काचं कन्व्हर्जन झालं 95 मध्ये. 100 मार्क्सचं जे आहे 50 मार्क्सचा इंटरव्ह्यू आहे, कन्व्हर्जन होईल 5 मार्क्समध्ये. तर असे 200 मार्काचं कन्व्हर्जन 100 मध्ये होणार. आणि ह्या बेसिसवर तुमचा फायनल रिझल्ट लागेल आणि त्याच्यानुसार फायनल सिलेक्शन होईल. प्रत्येक सब्जेक्टमध्ये पासिंग पाहिजे. ओपनसाठी 30 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 20 हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया 100 पैकी. एक्झाम फीस 350 फुकटच आहे या लोकांसाठी. जी पोस्ट आहे त्यांना 150 350 म्हणजे काहीच नाही. त्यांच्याकडनं जास्त घ्यायला पाहिजे राव. गरिबांची फी कमी करा. लोअर डिव्हिजनसाठी फी कमी करा. मुलांना गरीब मुलं असतात बिचारे, अशा याच्यात फी जास्त जोरदार घ्या. 1000 रुपये घ्या. नाव सीनियर मॅनेजर के ऊपर के बात चल रही मेरे भाई. ॲडव्हर्टिजमेंट नंबर 20 2024 सीनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटसाठी पोस्ट आहे. मुलांना सीनियर मॅनेजरसाठी एकच जागा आहे, ती पण OBC साठीच आहे फक्त. पे स्केल जवळपास 180 म्हणजे 175 पर्यंत दिसत आहे. पण त्यांनी सांगितलेल्या क्लिअर इन्फॉर्मेशननुसार ऑफिस अकोमोडेशन सोडता करंट पे 1,98,574 मुलांना 2 लाख रुपये पगारची स्टार्टिंग आहे. 2 लाख रुपयाचं स्टार्टिंग आहे मुलांना. जबरदस्त, एकदम खतरनाक काम आहे. याला क्वालिफिकेशन क्रायटेरिया पण जोरदार असेल. CA ICAA पास पाहिजे आणि 5 yearचा एक्सपिरियन्स पाहिजे फायनान्स अकाउंट ऑडिटमध्ये. आउट ऑफ विच 2 yearsचा जो एक्सपिरियन्स आहे इट शुड बी इन पोस्ट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी दॅट इज डेप्युटी मॅनेजर ऑर इक्विव्हॅलंट अँड अबव. मुलांना परत एकदा सांगतोय, एकदा जर तुम्ही याच्यात घुसले ना महाट्रान्सकोमध्ये तर त्याच्यानंतरचे बेनिफिट बघा. फॉर एक्झाम्पल डेप्युटी मॅनेजरची पोस्ट भेटली. डेप्युटी मॅनेजरला लाख रुपये पगार आहे. काय करू, दुसरा एखादा जॉब बघू का? मुलांना 5 years नंतर समजा परत रिक्रुटमेंट आली, तुम्हाला सिनियरची पोस्ट भेटत असेल तर त्याच्यात सुद्धा जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. बघा इथं डायरेक्ट 2 लाख रुपये होणार आहे. म्हणजे समजा जे आता डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करताय, फॉर एक्झाम्पल कोणी आहे CA ICAA म्हणून आणि ते डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टवर जॉईन झालेले असतील, त्यांना 5 वर्ष कंप्लीट झाले, ते जर या गोष्टीला एलिजिबल झाले तर डायरेक्ट 2 लाख रुपये स्टार्टिंग होणार आहे. एकदम क्रीम पोस्ट, क्रीम सॅलरी, जबरदस्त लाईफ. ओके. सो फायनान्स अँड अकाउंटसाठी फक्त 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि ॲटलीस्ट 2 वर्ष त्यांनी काम केलं पाहिजे ॲज अ डेप्युटी मॅनेजर. इक्विव्हॅलंट पण सांगितलेलं आहे मुलांना. आता इक्विव्हॅलंट म्हणजे बेसिकली समजा तुम्ही डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टवर नाही आहे. ओके, डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टवर नाही आहे, आउटसाइड राहत, स्टील यू कॅन बी डायरेक्टली सिनियर मॅनेजर. ठीक आहे. सो पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे ऑफकोर्स. आणि आउटसाइड कॅन्डिडेट जे दिले क्लिअरली विल बी कम्पेअर्ड विथ डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ ग्रॉस इमॉल्युमेंट्स ड्रॉन अँड जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजेच काय, जर तुम्ही आधी डेप्युटी मॅनेजर राहिलेलं नाही आहे 2 वर्ष, तुम्ही दुसरीकडे समजा काही एक्सपिरियन्स आहे तुमचा, तर तो पण कन्सिडर केला जाईल. पण तो त्याचं बघितलं जाईल त्या डेप्युटी मॅनेजरच्या लेवलचा आहे का, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय होती, सॅलरी किती होती. अप्पर एज लिमिट 45 आहे, पण जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी एज लिमिट 57 yearsचं आहे. म्हणजे अगेन तेच सांगतो, एकदा घुसल्यानंतर बरंच सूट आहे तुम्हाला. म्हणजे इव्हन एज लिमिटमध्ये पण बरंच रिलीफ दिलेलं आहे. मुलांना टेस्ट कशा राहणार आहे, रिटर्न प्लस पर्सनल इंटरव्ह्यू. आणि याचं वेटेज 80-20 आहे मुलांना. सिनियर मॅनेजरच्या पोस्टसाठी 80-20 आहे. 100 आणि 150 मार्क्सचा पेपर, 110 मार्काचा प्रोफेशनल नॉलेज, 40 मार्काचा ऑदर. डन.
निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे सेम, प्रत्येक सब्जेक्ट पास पाहिजे. मुलांनो आता याच्यात 150 मार्काचा जो पेपर होईल, 150 मार्काचं कन्व्हर्जन केलं जाईल 80 मध्ये. इथं दिलेलंच आहे, मी इथं शॉर्टमध्ये तुम्हाला समजायच्या हिशोबाने लिहितो. 150 मार्काचं कन्व्हर्जन होईल 80 मार्क्समध्ये आणि 50 मार्काचा इंटरव्ह्यू कन्वर्ट होईल 20 मार्क्समध्ये. असे 200चं कन्व्हर्जन 100 मध्ये केलं जाईल. ओके, आणि या हिशोबाने सिलेक्शन होईल. फीज याची 350 रुपये आहे ॲप्लिकेशन फीज. डिपार्टमेंटवाले लोक जास्त असतात, जनता त्याच्याकडनं फीज घेत नाही, ते आपलेच लोक आहे काय जास्त फीज घ्यायचं. आणि लास्ट पोस्ट, द टॉप मोस्ट सिनियर मोस्ट टॉप जबरदस्त वाली पोस्ट एकदम भाई सबका एकदम ग्रैंडफादर इज असिस्टंट जनरल मॅनेजर. ॲडव्हर्टिजमेंट नंबर 19 2024 असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स. मुलांनो याच्यात बघा तुम्ही एकच पोस्ट आहे अख्ख्या महाराष्ट्रात, ती पण ओबीसी कॅटेगरीसाठी रिझर्व आहे. स्टार्टिंग 2-2.25 लाखाच्या आसपास दिसतं इथे. सो करंटली अप्रॉक्सिमेट पण दिलेले बघा 2,10,000 आहे, हे अप्रॉक्सिमेट आहे इमॉल्युमेंट्स. ठीक आहे, म्हणजे 2.5 लाखाच्या घरात तुमची सॅलरी राहणार आहे. असिस्टंट जनरल मॅनेजरचे फायनान्स अकाउंट जे आहे CA ICAA फायनल एक्झाम पास पाहिजे, 8 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि त्या 8 वर्षापैकी कमीत कमी 2 वर्ष मॅनेजर म्हणून काम केलेलं पाहिजे. मॅनेजर असेल तर सिनियर मॅनेजर व्हायला चान्सेस आहेत. ठीक आहे, आणि मॅनेजर नसेल तर दुसरा एक्सपिरियन्स असेल तर तो पण काउंट होईल, मग तो त्या लेवलचा पाहिजे. ओके, अप्पर एज लिमिट 45, पण डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी 57 इयर्सचा लिमिट आहे. कसं सिलेक्ट होणार मुलांना, 80-20चा पॅटर्न आहे. 150 मार्काचा पेपर आहे, त्याचं कन्वर्जन 80 मध्ये होणार. 50 मार्काचा इंटरव्ह्यू, त्याचं कन्वर्जन 20 मध्ये होणार. सो असं टोटल 100 मार्क्सच्या हिशोबाने सिलेक्शन केलं जाईल. जी एक्झाम फीज आहे ती 400 रुपये आहे. ठीक आहे, आता सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न, सर एवढे साऱ्या पोस्ट आणि एवढं सगळं स्टडी वगैरे ते कसं काय करणार, मॅनेज होण्यासारखं आहे का? मुलांनो वी हॅव दॅट मच फॅसिलिटी. महाट्रान्सकोची बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल मुलांनो, पेपर पॅटर्न सगळ्यांसाठी सेम आहे, 150 मार्काचाच पेपर आहे. फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, टॅक्सेशन, बिझनेस लॉ, ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स. मुलांनो असे 6 सब्जेक्ट, याच्यामधले टॉपिक तर बघा, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये 18 चॅप्टर आहेत, कॉस्ट अकाउंटिंगचे 5 चॅप्टर आहेत, मॅनेजमेंट अकाउंटिंगचे 4 चॅप्टर आहेत, टॅक्सेशनमध्ये आपण 10 चॅप्टर कव्हर करतोय, लॉमध्ये मुलांनो 1, 2, 3 नाही 10 डिफरंट लॉ आपण स्टडी करणार आहोत, ऑडिटिंगमध्ये 5 चॅप्टर्स आपण कव्हर करतोय. एवढा ह्यूज सिलेबस आपण करतोय मुलांनो कव्हर, ते आपल्या महाभारत बॅचमध्ये. येस मुलांनो, महाभारत बॅच तुम्ही जॉईन करू शकता. जर LDC साठी प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली महाभारत बॅच इज बेस्ट फॉर यू. त्यातल्या त्यात जर तुम्हाला असं वाटतं की आमचं स्टडी बऱ्यापैकी टचमध्ये, आम्हाला फक्त रिव्हिजन पाहिजे, आम्हाला जास्त डिटेलमध्ये नको आहे, तर रामबाण बॅच तुमच्यासाठी बनलेली मुलांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे सर, आम्हाला बाकी शक्य नाही लेक्चर अटेंड करणं वगैरे वगैरे. आम्ही जॉब करतो, आम्हाला स्टडीच्या टचमध्ये आहोत, CA करतोय वगैरे वगैरे, फक्त आम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे. यू विल गेट टेस्ट सिरीज, त्याच्यात 61 चॅप्टरच्या 61 टेस्ट प्लस 5 फुल लेंथ टेस्ट वगैरे सुद्धा भेटणार आहेत. नेक्स्ट संजीवनी बुटी, हा तर फक्त एक 3-4 तासाचा पिक्चर आहे शॉर्टमध्ये, सर्व रिवाइज होणार आहे. आणि नोट्स काहीच नको सर, आम्हाला फक्त नोट्सची प्रिंट काढायची, रीड करायचं. इट इज ऑल्सो अवेलेबल ॲट अवर ॲप, फक्त 111 रुपयात काहीतरी अवेलेबल आहे. डेप्युटी मॅनेजरची अख्ख्या महाराष्ट्रात एकमेव बॅच, डेप्युटी मॅनेजरची बॅच फक्त आणि फक्त KKCA मध्ये आहे. आता बघा मुलांना, तुमचे काही मित्र किंवा तुम्ही समजा बघणारे जे असतील महाट्रान्सको, महावितरण ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये जे समजा एम्प्लॉईज असाल, जरी तुम्ही चांगल्या पोस्टवर आहात, फॉर एक्झाम्पल आता LDCच्या पोस्टवर आहात किंवा डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टवर आहात, बट प्रॅक्टिकली काय होतं ना, डे टू डे काम करताना अभ्यासाच्या टचमध्ये राहत नाही. पण 150 मार्कापैकी तर पेपर तर द्यायचाच आहे सर्वांना. जर 150 पैकी चांगला स्कोर असेल तर अप्पर लेवलला सिलेक्शन होणार आहे. तर डेप्युटी मॅनेजरची बॅचची बेस्ट आहे सर्वांसाठी, जे ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये आहे तर त्यांना डेप्युटी मॅनेजर बनायचं आहे समजा, किंवा डेप्युटी मॅनेजरपेक्षा अपग्रेड करायचं आहे, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर जे पण व्हायचं असेल त्यांच्यासाठी ही बॅच बेस्ट आहे. तुम्हाला कोणत्याही डिव्हाइसमध्ये बघू शकता तुम्ही, अँड्रॉइड असेल, ॲपल असेल, मॅकबुक असेल, आयपॅड असेल, लॅपटॉप असेल, एव्हरीवेअर इट इज अवेलेबल. सो मुलांनो ही बॅच अख्ख्या महाराष्ट्रात फक्त आपल्याकडे आहे. तुम्हाला ही PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटेल, त्याच्यामध्ये PDF भेटून जाईल. तुम्हाला फक्त आयकॉन्सवर क्लिक करायचं आहे. आणि मेन म्हणजे आमच्याबद्दल इन्फॉर्मेशन मुलांना, 2016 मध्ये CA कंप्लीट केलं, तेव्हापासून फक्त आणि फक्त फुल फ्लेज टीचिंगमध्ये मुलांना कंटिन्यूअस क्वालिटी कंटेंट देतोय. आणि यूट्यूबवर आपल्या चॅनलवर तुम्ही भरपूर व्हिडिओज बघू शकता. 37,000च्या आसपास सबस्क्रायबर आहे. ऑफकोर्स दे आर नॉट पेड सबस्क्रायबर्स, दे आर जस्ट बिकॉज ऑफ अवर क्वालिटी एज्युकेशन. आणि मुलांना सर्वात महत्त्वाचं, आता तुम्हाला बॅच जॉईन करायसाठी कसं करणार, तर शुभम सरांचा नंबर नोट डाऊन करू शकता तुम्ही, 7276582810, 7276582810. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व कोर्सेसचे लिंक, सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मुलांना टुडे इज द 2 मे, टुडे इज द लास्ट डेट फॉर फिलिंग द फॉर्म. तुमचे जेवढे मित्र असतील अजूनही त्यांना सांगा, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय, कुठेतरी स्ट्रगल करताय, MBA करताय, MBA करून 2-3-4-5 लाखाच्या पॅकेजसाठी मेहनत करताय, मुलांना ही अपॉर्च्युनिटी सोडू नका, लाईफ बदलू शकते ही अपॉर्च्युनिटी. सो मार्क माय वर्ड्स, हे व्हिडिओ आज रात्री 12 पर्यंत जेवढ्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचू शकताय पोहोचवा, डेफिनेटली त्यांना हेल्प होईल. आणि हेल्प
आम्ही पण करतोय मुलांना, जेवढं होऊ शकतं मुलांपर्यंत पोहोचतोय. तुम्ही पण रिच आउट करा आणि तुम्ही कॉम्पिटिशन वाढवत नाही मुलांना असा विचार करू नका. अख्ख्या महाराष्ट्रात खूप जणांना अवेअरनेस आहे याची, पण तुमच्यामुळे एकाला जर माहीत पडलं आणि त्याचा जर बेनिफिट झाला तर डेफिनेटली तो तुम्हाला लाईफ टाईम विसरणार नाही. सो हे तुमच्यासाठी तुमचं पण एक योगदान असावं. ठीक आहे. सो स्टुडंट्स, दॅट्स इट फॉर टुडे सेशन. लवकरच भेटूया पुढच्या कंटेंट सोबत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ के के सर. टेक केअर. बाय बाय.